मंडळी, ही आहेत आमच्या बागेतली जांभळाची कलमं. कोकण बहाडोली या व्हरायटीची ही कलमं आहेत. हे बघा, ऑलमोस्ट 10 वर्ष झालेली आहेत. आता मी बसली इथे. झाडांचा विस्तार असा फार मोठा नाही झालेला, पण त्याला मला वाटतं 2-3 वर्षापूर्वीपासून फळं लागायला लागली. प्रतीक फळं लागायला लागली. हे बघा, जांभूळ कोकण बहाडोली हा थोडा उशिरा लागतो, म्हणजे इथे आमच्या पट्ट्यात तरी थोडासा उशिरा लागतो. आता मी एक तयार फळ काढलं आहे, पण बाकी ह्याच्यावर छोटी छोटी बरीच आहेत इथे, आणि जी अजून तयार व्हायची आहेत. सो मे बी पावसाच्या तोंडावरती ती तयार होतील. अजून खूप असं हे लागत नाही, पण आहे चवीला एकदम छान आहे. फळाची साईज मोठी आहे. कोकण बहाडोलीचं वैशिष्ट्यच हे आहे की फळ मोठं आहे, बी पण आहे त्याच्यामध्ये, बी पण थोडी मोठी आहे, पण गर पण जास्त आहे ह्याच्यामध्ये. फळ वजनाला जास्त असतं कोकण बहाडोली या व्हरायटीचं. आणि जर पाण्याचा भाग असेल, यातलीच काही कलमं आमच्या नदीजवळच्या बागेमध्ये लावलेली आहेत, ती लवकर लागायला लागली आणि त्याला फळं पण भरपूर लागायला लागली. सो मे बी पाण्याजवळच्या ह्याच्यामध्ये जांभूळ हा जास्त लागत असेल, किंवा नदीजवळ पूर्वी असायचीच गावठी जांभळाची रोपं, ही बऱ्याच ठिकाणी अजूनही असतात आणि तिथे ती भरपूर लागतात. सो तुमच्याकडे जर अशी जागा आहे की जिथे पावसाळ्यात नदीचं पाणी वरती येतं, भरतं, अशा ठिकाणी जांभूळ लावून ठेवू शकता. त्याला फळं पण लागतात आणि नदीचं पाणी जेव्हा वरती येतं तेव्हा ते खूप जास्त चिखल आणि ते पाणी, तो ओलावा, ते झाड सस्टेन करून जातं. सो येस, ही आहे माहिती कोकण बहाडोली ह्या आमच्या बागेत असलेल्या ह्या जांभळाच्या कलमांविषयी. थँक्यू. हॅपी गार्डनिंग.